जय माता दी। प्यार से बोलो। जय माता, प्रेम से बोलो। सर्वप्रथम तर मी सर्व नागरिकांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी जे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना भर चौकात साडी नेसून त्यांची जी अवहेलना केली, त्यांचा जो अपमान केला, आणि तो अपमान फक्त एक ज्येष्ठ नागरिकांचा नव्हता, तर तो अपमान ते दलित असल्यामुळे पूर्ण दलित समाजाचा अपमान होता। देशातल्या मागासवर्गीय, राज्यातल्या मागासवर्गीय लोकांचा अपमान होता। त्याचबरोबर जी साडी या नवरात्रीच्या पवित्र दिवसामध्ये आपण देवीला परिधान करतो, ती साडी त्यांनी पुरुषाला परिधान करून महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील नवरात्र, आज पवित्र नवरात्र चालू आहे, देशातील समस्त महिला वर्गांचा त्यांनी अपमान केलेला आहे। तसंच महालक्ष्मीचा देखील अपमान केला आहे। तर अशा भाजपच्या विकृत जिल्हाध्यक्ष सहित जे विकृत सहकारी त्यांच्या बरोबर होते, त्यांना सद्बुद्धी देवो। त्यांना या पुढच्या काळात असे घाणेरडे कृत्य करण्याची जे त्यांनी केले, ते अशा पुढच्या काळात त्यांनी सत्तेचा माज येऊन करू नये अशी प्रार्थना आम्ही करण्यासाठी आलोय। महात्मा गांधींच्या विचारावर चालणारा हा काँग्रेस पक्ष आहे आणि त्याच विचाराने, अहिंसाच्या मार्गाने यापुढे त्यांनी असे कुठले विकृत सहाय्य करून जो द्वेष समाजामध्ये पसरवण्याचं काम करण्याचं, समाजामध्ये तेल निर्माण करण्याचं काम ते जे करत आहेत सत्तेच्या माध्यमातून, ते यापुढे त्यांना करू नये अशी सद्बुद्धी महालक्ष्मी देवी त्यांना देव, हीच प्रार्थना करण्यासाठी आम्ही आज सर्व काँग्रेसच्या परिवारातले लोक आणि अनेक संघटनेचे लोक इथे उपस्थित आहेत, ज्यांना झालेला प्रकार अजिबात आवडलेला नाही। जो प्रकार घडला त्याची निंदा सर्व स्तरात होत आहेत, असे सर्व लोक आज इथे उपस्थित आहेत। आम्ही अहिंसेच्या मार्गातून देवीला प्रार्थना केली आहे की ह्या नराधमांना लवकरात लवकर त्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्याची शिक्षा त्यांना लवकरात लवकर मिळो।